Good morning, dear student. Last we have lecture we have to study in the conical pendulum banking of rod. Now in this lecture we have to also parallel axis theorem, perpendicular axis theorem. Now in this lecture we have to study what is the the velocity and energy at different position in a vertical circular motion. So first we have to understand what is meant by vertical circular motion. So we know that circular motion means motion of particle along the circumference of a circle with कोणती speed बेटा with constant speed is called vertical circular motion is called vertical circular. So what is the vertical circular motion? The motion of particle along the circumference of a circle in a कोणती plane? Vertical plane. जर प्लेन मध्ये नसेल तर कोणती राहिली? सर्क्युलर मोशन. कॉन्स्टंट स्पीड असेल तर काय म्हणू आपण त्याला? Uniform circular motion. So what happens? The motion of particle or body or heavy bob along the circumference of a circle in a vertical plane is called vertical circular motion. किंवा और ची दुसरी एक मोशन आपण डेफिनेशन पाहू. The motion of particle in a vertical plane is called vertical circular motion. Suppose this is the काय vertical circle. This is the point mass which is moves in a circumference of a circle having radius किती आहे? r. दिस इज द वर्टिकल. सपोज एक आपण काय घेतला, दगड घेतला, त्याला एक धागा बांधला आणि त्याला फिरवला असं हातामध्ये, तर ते झालं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो ही कोणती आहे? ए म्हणजे टॉप पोझिशन, बी म्हणजे कोणती? बॉटम पोझिशन. पार्टिकल ए पासून कुठे एकदम फास्ट कुठे आला? बी पोझिशनला. ए ला व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी किती होती? V1. B2ला किती आहे? V2. मास कोण्या डायरेक्शन राहील? ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन. इथं पण टॉप पोझिशनला मास डाऊनवर्ड डायरेक्शन. तिथं टेन्शन ऑन द स्ट्रिंग, हे टेन्शन येईल ना स्ट्रिंगमध्ये, इथं टाय केलेलं आहे ना, तर टेन्शन काय राहील बेटा? T1. आणि बी साठी काय घेतलं? T2. आणि T3 कशासाठी घेतलं? सी पॉईंट. आणि तिथं व्हेलॉसिटी किती घेतली? V3. आणि वेट तर सारखंच राहील, mg. इन कोणत्या डायरेक्शन राहील? इथं डाऊनवर्ड डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शन? डाऊनवर्ड डायरेक्शन. हिअर arrow we have to take properly. Okay, downward direction. Now what happens? बघा, consider a particle of mass m. किती आहे? tie at one end tie at one end with कशाने बेटा? massless inextensible string and whirl in a vertical plane किंवा vertical plane. तेव्हा त्याला काय म्हणू आपण? vertical circular motion with radius किती आहे? r. रेडियस किती आहे? r. कोणता r बेटा? स्मॉल r. ओके, स्मॉल r. लेट ए बी द कोणते आहे? टॉप पोझिशन. V1 काय आहे? व्हेलॉसिटी, मिनिमम व्हेलॉसिटी ॲट कोणत्या पोझिशनला बेटा? ए पोझिशन. ओके, व्हेलॉसिटी ॲट वर्टिकल व्हेलॉसिटी, मिनिमम व्हेलॉसिटी ॲट ए पोझिशन. बी कोणते आहे? बॉटम पोझिशन. V2 काय आहे? मॅक्झिमम व्हेलॉसिटी ॲट कोणत्या पोझिशन? B2. सी काय आहे? मिडवे पोझिशन. तिथली व्हेलॉसिटी किती आहे? V3. मिडवे पोझिशन सी. T1 काय आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट टॉप पोझिशन. ॲट ए पोझिशन वी कन्सिडर दॅट. किंवा T2 इज टेन्शन ॲट कोणत्या पोझिशन? बॉटम पोझिशन. किंवा त्याला काय म्हणू आपण? बी पोझिशन. ओके, mg इन डाऊनवर्ड डायरेक्शन अटॅच विथ कशा झालं? weight of the object at the one end of the mass and inextensible string. टाय कशाने केलं? weightless and inextensible string. Okay, now forces acting on this vertical circular motion. पहिला फोर्स कोणता आहे? T1. दुसरा कोणता आहे? T2. आणि तिसरा कोणता आहे? T3. we have to study that. ओके, टेन्शन T1 इन कोणत्या डायरेक्शन राहील? डाऊनवर्ड डायरेक्शन. वेट कोणत्या? डाऊनवर्ड. बट एव्हरी सर्क्युलर मोशन, हे पार्टिकल काय परफॉर्म करायला? आपला सर्क्युलर मोशन. प्रत्येक सर्क्युलर मोशनला काय लागते? सेंट्रिपिटल फोर्स. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स एनी बॉडी कैन नॉट बी मूव. ओके, क्योंकि विदाउट उससे ये ही नहीं होगा, पार्टिकल वो मूव ही नहीं होगा. जब उसको सेंट्रिपिटल फोर्स मिलेगा तब भी कौन सा भी पार्टिकल सर्कुलर मोशन परफॉर्म करेगा, नहीं तो वो लीनियर करेगा. समझो? ओके, so what happens? weight mg in कोणा direction. So for position a centripetal force provided by T1 and mg. Okay, so T1 plus mg centripetal force. Okay, mv1 square divided by r. T1 is equals to mv1 square divided by r is minus mg plus इकडे आला मायनस झाला. ओके, फोर्स ऍक्टिंग ऑन बॉटम पोझिशन काय आहे? बी. फॉर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲट बॉटम पोझिशन बी द नेसेसरी फोर्स काय लागतो आपल्याला? नेसेसरी फोर्स इथं पण
centripetal force. Every circular motion there is a need of centripetal force. Okay, which is provided by, कोण प्रोवाइड करते, टेन्शन T2. कोणते टेन्शन T2? अपवर्ड डायरेक्शन, mg डाउनवर्ड डायरेक्शन. therefore centripetal force is equals to T2 minus mg, किंवा आपण T2 minus mg is equals to centripetal force. Okay, mv2 square divided by r, because here velocity किती घेतली v2, मायनस तिकडे गेला काय झाला प्लस. मग दीज आर द फोर्सेस. काय घेतला आपण, दिस फर्स्ट फोर्स आणि दिस काय घेतला, सेकंड फोर्स. हे कोणता आहे, टॉप पोझिशनचा फोर्स, हा कोणता आहे, बॉटम पोझिशनचा फोर्स, T1 अँड T2. ओके, नाव द नेक्स्ट. आता टेन्शन ॲट सी पोझिशन काय घेऊ आपण, फोर्स ॲट सी. ॲट सीला अँगल किती राहतो, 90. बघा हा कोणता आहे, हा इकडं आला, हा इकडं आला, दोघांमधला अँगल किती झाला बेटा, 90. किती झाला, 90. अँगल दोघांमधला V3 आणि टेन्शनमधला अँगल किती झाला, 90. दॅट्स वाय हिअर काय येईल तो 90. कॉस 90 ऑलवेज काय राहतो, 0. ओके, नाव आता काय काढू आपण, व्हेलॉसिटी. देअरफॉर आपल्याला टॉप पोझिशनचं टेन्शन वी हॅव टू नॉट गेट. ओके, नाव टेन्शन ॲट कोणत्या घेऊ आपण, मग कोणते टेन्शन राहील, T1 आणि T2. हेअर कोणत्या आहेत, पोझिशन कोणत्या आहेत, टॉप पोझिशन आणि बॉटम. मिडवे पोझिशनचं टेन्शन वी आर नॉट नेसेसरी. ओके, कारण तिथं कॉस 90 किती राहतो, 0. ओके, दिस इज टॉप पोझिशन, दिस ऑल्सो वन वे मिडवे पोझिशन. इन बुक वी हॅव टू गिवन बट बोथ. ये आता इथं मी ए घेतला टेक्स्टबुकमध्ये, इथं बी आहे आणि इथं सी आहे. बॉटम पोझिशनला काय घेतलं, सी. आणि टेन्शन काय घेतलं, TC. आता किती घेतलं मी, T आहे. असं पण आय डू नॉट टेक दॅट, वी हॅव टेक T1. इथे काय घेतला, T2. आणि इथे काय घेतला, T3. आणि दिस पोझिशन अँड दिस पोझिशन आर सेम. ओके, इन टेक्स्टबुक आय डू नॉट टेक दॅट बिकॉज बोथ पोझिशन काय राहते, सेम. सो आता आपल्याला काय करायचे आहे, टॉप पोझिशनची व्हेलॉसिटी. टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन काय मिळाला आपल्याला, T1 इज इक्वल्स टू m1 v1 स्क्वेअर डिवाइडेड बाय r मायनस mg. नाव बट ॲट पार्टिकल हायेस्ट पोझिशन स्ट्रिंग बिकम काय होते, स्लॅग. स्ट्रिंग काय होते, स्लॅग. मग तेव्हा टेन्शन काय राहतो, 0. टेन्शन काय राहतो, 0. टॉप पोझिशनला टेन्शन काय, 0. देअरफॉर T1 बिकम 0, m1 v1 स्क्वेअर डिवाइडेड बाय r मायनस mg. हा इकडे गेला, mm कॅन्सल झाला, v1 स्क्वेअर डिवाइडेड बाय r इज इक्वल्स टू g. r इथं कशामध्ये आहे, डिव्हिजनमध्ये. हिअर इकडे आल्यानंतर इकडला भागाकार, इकडे कशात आला गुणा, यहाँ पर डिवीजन में, यहाँ पर कहाँ आएगा, मल्टीप्लीकेशन. देयरफॉर v1 स्क्वेयर इज इक्वल्स टू rg. अब स्क्वेयर है, अब इसका क्या निकालना, मुझे स्क्वेयर रूट है ना. स्क्वेअरचं काय काढायचं, स्क्वेअर रूट. मग बोथ साईडचं स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूट. v1 स्क्वेअर का स्क्वेअर रूट काय आता, v1 आणि अंडर रूट rg. ओके, नाव दिस व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन विच इज द कोणते आहे बेटा, मिनिमम व्हेलॉसिटी ॲट कोणत्या आहे, हायेस्ट पोझिशन. त्यालाच काय म्हणू आपण, क्रिटिकल व्हेलॉसिटी. काय म्हणू, क्रिटिकल व्हेलॉसिटी. बिकॉज टॉप पोझिशन आणि मिडवे पोझिशनला काय येते, जास्त येते. वी हॅव टू स्टडी दॅट. ओके, नाव आता कोणते घेऊ आपण, व्हेलॉसिटी ॲट कोणते घेऊ, बॉटम पोझिशन. कोणती घेऊ, बॉटम पोझिशन. नाव आता इथं काय, जेवढी टॉप पोझिशनला फास्ट येईल, बॉटमला, टॉपहून बॉटमला काय येतो, फास्ट, तेवढी त्याची कायनेटिक एनर्जी काय राहील, जास्त आहे ना. वरून खाली जो का आला तर काय येतो, एकदम फास्ट. टॉप पोझिशनला जातो का, नाही. तसंच according to law of conservation of energy, energy neither be created nor be destroyed, but it can be transferred from one form of energy to the another form of energy. Therefore total energy at position A is equal to total energy at position कोणतं राहील, B. Therefore total energy at कोणत्या पॉइंटला राहील, highest पॉइंटला, is equal to lowest point. lowest point is equal to highest. Therefore kinetic energy at lowest point plus potential energy at lowest point. Okay, we have to not take. ओके, कायनेटिक टोटल एनर्जी म्हणजे काय राहते, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, किंवा कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. दिस इज कॉल्ड ॲज द, वी हॅव टू से दॅट. ओके, सो बट लोएस्ट पोझिशन पोटेन्शियल एनर्जी काय राहते, 0. आणि हायेस्ट पोटेन्शियल एनर्जी काय राहते, मॅक्झिमम. देअरफॉर हाफ ऑफ mv2 स्क्वेअर प्लस 0, हाफ ऑफ mv1 स्क्वेअर प्लस ट्वाइस mgr. ओके, हाफ ऑफ mv स्क्वेअर तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फायनल मानला होता. पोटेन्शियल एनर्जी ॲट लोवेस्ट पोझिशनला काय राहते, 0. हाफ ऑफ mv1 स्क्वेअर. ओके, हायस्ट पोझिशन. आणि हायस्ट पोझिशनला एच किती आहे, r प्लस आर. ओके, r प्लस आर, धिस आर आणि तीस आर, mgh. r प्लस आर काय झालं बेटा, ट्वाईस आर. म्हणजे एच इज इक्वल्स टू काय येईल इथं, r प्लस आर. ओके, वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. r प्लस आर, मग काय आलं, what we have to get
half of mv1 square plus twice mgr. So what do we get? Half of mv2 square plus याच्यातून हाफ काय एम काढला, हाफ एम कॉमन काढला, हाफ एम गेट कॅन्सल, व्ही टू स्क्वेअर प्लस व्ही वन स्क्वेअर. व्ही वन किती आहे आर जी अंडर रूट आहे, याचा स्क्वेअर काय मिळेल आर जी. व्ही टू स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी प्लस 4rg. हा 4rg इथं कारण काही नाही म्हणजे इथे किती आहे 1. LCM घेतला आणि काढलं ते किती आलं ते तुम्हाला माहिती आहे. ओके 4 टू टू जा किती होतं 4, इथं आले 2 म्हणून हे का हाफ काढलं. ओके सो व्ही टू स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी प्लस 4rg किती झाले 5rg. मग व्ही टू व्हॉट इज द व्हेलॉसिटी ॲट लोवेस्ट पोझिशन किती आले अंडर रूट 5rg. आता काय काढू आपण मिडवे पोझिशन. व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी ॲट कोणत्या मिडवे पोझिशन. अकॉर्डिंग टू लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी the total energy at B position is equal to total energy at midway position. So total energy at position B is equal to total energy at position C. Kinetic energy plus potential kinetic energy plus potential energy. But bottom position ला potential energy काय राहते always 0. So half of mv2 square plus 0 आला. ओके half of mv3 कारण येथे हा kinetic linear velocity किती आहे v3 घेतली होती आपण C पोझिशनला प्लस इथं r नाही r एकच आहे बघा. r किती आहे ओनली 1 these are okay. So mgr, so we have to get half mv2 square half mv3 square plus 2 by 2. याचं काही नाही म्हणजे काय 2 हाफ किती केला कॉमन. मग व्हॉट वी हॅव टू गेट हा v2 स्क्वेअर हाफ एम काय झालं हे दिस गेट कॅन्सल ओके. सो v2 स्क्वेअर v3 स्क्वेअर प्लस ट्वाइस जी आर. v2 ची व्हॅल्यू किती आली अंडर रूट 5gr v3 प्लस ट्वाइस gr. मग याचा स्क्वेअर 5gr v3 स्क्वेअर प्लस 2gr v3 स्क्वेअर इज इक्वल्स टू हा तिकडे गेला -3r. मग अंडर रूट मग व्हॉट इज द व्हेलॉसिटी ॲट मिडवे पोझिशन किती आलं बेटा अंडर रूट 3rg. मग व्हॉट इज द ॲट टॉप पोझिशन किती आलं टॉप पोझिशन वी नो दॅट v1 किती आला बेटा अंडर रूट rg v1 ओके. ॲट बॉटम पोझिशन v2 किती आला 5rg आणि ॲट मिड वे पोझिशन किती आला म्हणजे मिड पोझिशनला किती आला 3rg. ओके दीज आर द 3 लिनियर व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन बॉटम पोझिशन अँड कोणत्या मिडवे पोझिशन. ओके ओके इन टेक्स्टबुक कोणते आले सी आणि डी पोझिशन. ओके थँक्यू. In next lecture we have to study difference between tension T1 and T2. Okay.